नमस्कार मित्रांनो, मी किरणकडे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजचा हा IPL क्रिकेटचा एपिसोड. ठीक आहे. तर मित्रांनो, आज कोणाची मॅच आहे माहिती का तुम्हाला? नाही माहिती ना? मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आजची मॅच आहे लखनौ विरुद्ध कलकत्ता. तर आजची ही मॅच कुठे होणार आहे? ग्राउंड कुठल्या ग्राउंडवर होणार आहे? कुठे होणार आहे माहिती का तुम्हाला? नाही माहिती ना? मी सांगतो ना तुम्हाला. तर आजची ही मॅच होणार आहे मित्रांनो ईडन गार्डनवर कोलकातामध्ये. ठीक आहे. कोलकाताच्या होम ग्राउंडवर ही मॅच घटित होणार आहे आणि कोलकाता ही खेळणार आहे. त्याच्या समोर असणार आहे लखनौ. तर इकडची पिच कशा प्रकारची खेळेल, कोण चांगली बॅटिंग करेल, कोण चांगलं बॉलिंग करेल, कोणाचं बॉलिंग युनिट चांगलं आहे, ठीक आहे, किती स्कोर होऊ शकतो, ही सगळी माहिती घेऊन आपण ह्या एपिसोडमध्ये आलेलो आहे. तर मध्ये स्किप करू नका. पूर्ण हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न तुम्ही करा. ही शिष्ट बाळगतो आणि हा व्हिडिओला सुरुवात करतो. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे ईडन गार्डनवर कोलकातामध्ये ही कोलकाता वर्सेस लखनौ मॅच. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या ग्राउंडवर आतापर्यंत जवळजवळ 102 मॅच खेळल्या गेलेल्या आहेत. तर त्या 102 मॅच पैकी फर्स्ट बॅटिंग करताना जवळजवळ 44 मॅच जिंकलेल्या आहेत पहिली बॅटिंग करताना, आणि सेकंड बॅटिंग करताना जवळजवळ 58 मॅच सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकलेले आहेत. तर आपल्याला याच्यावरून काय कळतं की ह्या पिचवर चेसिंग होऊ शकतं, कारण इथे सेकंड बॅटिंग मध्ये जिंकणाऱ्या मॅचची संख्या जास्त आहे टोटल मॅच पैकी. त्यावरून असं दिसतंय आपल्याला की इथे चेसिंग अवेलेबल आहे. ठीक आहे. तर जो पण संघ इथे टॉस जिंकेल तो जास्त करून पहिलं बॉलिंग करणं पसंत करेल, कारण इथे चेसिंग अवेलेबल आहे, चांगली चेसिंग करू शकतो. पण त्यांना आपल्या बॅटिंग युनिटवर भरोसा पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. बॅटिंग युनिटच व्यवस्थित परफॉर्म करत नसेल तर तुम्ही चेसिंग तरी कशी करणार? ठीक आहे. हा मोठा क्वेश्चन मार्क आहे. तर इथे बघायला गेलं तर एव्हरेज स्कोर आहे 170च्या आसपासचा. 170चा स्कोर इथे एव्हरेज स्कोर मानला जातो. त्याच्याबरोबर हायेस्ट स्कोर ह्या स्टेडियममध्ये 261 आहे. ठीक आहे. आणि तो 261चा हायेस्ट स्कोर मारला होता स्वतः KKRने. ठीक आहे. कलकत्त्याचा होम ग्राउंड असल्यामुळे ह्यांचाच हाय स्कोर इथे 261 जास्त आपल्याला दिसून येतो. आणि लोएस्ट स्कोर जो आहे यांचा ह्या ग्राउंडवर, तर तो आहे RCBचा. RCBने इथे लवकरात लवकर आउट झाली होती. जवळजवळ त्यांना 50 सुद्धा पूर्ण संघाला करता आली नव्हती. 49 मध्ये त्यांचा संपूर्ण संघ गारद झाला होता. असं लोएस्ट स्कोर आहे ह्या ग्राउंडवरचा ईडन गार्डन. ठीक आहे. तर हाय स्कोर 261 आहे. खूप मोठा हाय स्कोर आहे. जवळजवळ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणता येईल एवढा हाय स्कोर परत मारणार. तर अशा प्रकारचा हाय स्कोर इथे लागलेला आहे. तर ह्याच्यावरनं आपण एक हे करू शकतो, अंदाज बांधू शकतो की इथे मोठा स्कोरही होऊ शकतो. तर जवळजवळ बघायला पण इथे हाय स्कोर म्हणजे 200च्या वरती स्कोर कमी वेळात, म्हणजे जेवढा पण मॅच झाल्यात त्याच्यापैकी फक्त जवळजवळ 23-24 वेळाच 200च्या वरती स्कोर झालेला आहे. जास्त वेळा आपल्याला बघायला गेलं तर 170 ते 190 हा जो रनाचा टप्पा आहे, तर ह्या रनाच्या टप्प्यामध्येच जास्त वेळा टीम रन्स करू शकलेली आहे. तर असं दिसून आलंय. ठीक आहे. तर मित्रांनो, गेली जी मागची जी मॅच होती ती ह्या पिचवरची ह्या ग्राउंडवरची अबंडेड झाली होती. वातावरण काहीसं खराब झालं होतं, पाऊस पडला होता, त्यामुळे मॅच रद्द करावी लागली होती. नंतर तसंच काहीसं इकडचं आजचंही वातावरण असेल. थोडक्यामध्ये ऑरेंज असा सिग्नल दाखवलेला आहे, अशी मिळायला माहिती नव्हतं. तर पाऊस कधीही पडू शकतो, मॅचमध्ये बाधा येऊ शकते. तर अशा वेळेस काय बॅटिंग इझी होऊ शकते? काय वाटतं तुम्हाला? जर हिटर असतील, बॅटिंग हिटिंग करून खेळतील तर नक्कीच रन होऊ शकतात, कारण ह्या ग्राउंडवर बघायला गेलं तर हा ग्राउंड खूप मोठा आहे. ठीक आहे. मोठ्या ग्राउंडपैकीच ईडन गार्डन ह्या ग्राउंडची वर्णी सुद्धा लागते की भारतातला सेकंड मोठा ग्राउंड आहे. पहिला नरेंद्र मोदी स्टेडियम आणि हा सेकंड मोठा ग्राउंड आहे. इथेही खूप पब्लिक येते मॅच बघण्यासाठी, खूप मोठं ग्राउंड. तर आणि पण इथे फास्टर बरोबर स्पिनरला पण तेवढीच मदत मिळते. म्हणजे 60-40चा रेशो म्हटला तरी चालेल की फास्टर जर 10 पैकी 60 म्हणजे 10 पैकी 6 विकेट काढत असेल तर इथे स्पिनर ही 4 विकेट स्पिनरला मिळतात. कारण हा मोठा ग्राउंड असल्यामुळे जेव्हा बॅट्समन मारायला जातो तेव्हा तो इथे म्हणजे बाउंड्रीच्या आसपास तो झेलबाद होताना आपल्याला जास्त वेळा दिसून येतो. तर असं काहीच आहे इकडचा पिच रिपोर्ट आणि ग्राउंड रिपोर्ट. तर पुढे आपल्याला बघू.
तर मित्रांनो आता ह्या दोन्ही संघांची प्लेइंग 11 कशा प्रकारची असेल तर पहिल्यांदा कलकत्त्याची प्लेइंग 11 आपण बघूया मित्रांनो. तर कलकत्त्याची प्लेइंग 11 कलकत्त्याचं कॅप्टन कोण आहे माहिती आहे तुम्हाला मी सांगतो. तर कलकत्त्याचा कॅप्टन आहे अजिंक्य रहाणे. हा खूप चांगल्या प्रकारे कॅप्टनशिप करत आहे कलकत्त्याची असं आपल्याला दिसून आलंय या IPL मध्ये. तर कलकत्ता अजिंक्य रहाणे सध्या इंजर्ड असल्याचं म्हणजे त्याला दुखापत झाल्याचं माहिती आपल्याला मिळालेली आहे. पण बघावं लागेल आजच्या मॅचमध्ये तो खेळतोय की नाही. प्लेइंग 11 मध्ये खेळला तर खूप चांगला परफॉर्मन्स नेहमीच करून दाखवतो. त्याचा तो नेहमीच आपला 100% आपल्या संघाला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर अजिंक्य रहाणे असेल ह्या टीमचा कॅप्टन आणि ओपनिंगला सुद्धा येईल फिन ॲलन बरोबर आणि सेकंड नंबरला फिन ॲलन आहे. तर फिन ॲलनचा परफॉर्मन्स तर तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. गेल्या 2-3 मॅचमध्ये IPL तर बघितलंय आपण कशा प्रकारे त्याचा फॉर्म आहे. फिन ॲलन खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक मॅचमध्ये आपल्या वतीने खूप चांगला परफॉर्मन्स फिन ॲलन करून देत आहे असं आपल्याला दिसून आलंय. तर ह्या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला एक चांगला दमदार परफॉर्मन्स फिन ॲलनकडनं बघायला मिळेल. ठीक आहे, कारण हे ग्राउंडही त्याला साजेसं आहे. बॅटिंग म्हणजे स्पोर्टिंग पिच आहे. बॅटिंग पण चांगली होते आणि बॉलिंग पण चांगली होते. तर हा एक चांगला बॅट्समन आहे. त्याच्यामुळे म्हणालो की ह्या ग्राउंडवर आपल्याला फिन ॲलनची चांगली खेळी बघायला मिळू शकते. त्याचबरोबर कॅमेरॉन ग्रीन हा सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग करतोच त्याबरोबर बॉलिंगही ह्या संघाला करून विकेट मिळवून देतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचा ऑलराऊंडर खेळाडू आहे 3ऱ्या नंबरवर. त्याच्यानंतर येतो अंगरीश रघुवंशी. तर रघुवंशीला आपण आतापर्यंत जेवढी पण बॅटिंग बघितलेली आहे त्याच्यावरनं हे आपल्याला असं दिसून येत आहे की ज्याप्रमाणे सूर्यवंशी आहे त्याचप्रमाणे कोलकातामध्ये रघुवंशी आहे. हाही ताबडतोब खेळाडू आहे, यंग खेळाडू आहे, तरुण. त्याची बॅटिंगही त्या बॅटिंगमध्ये असाच जोश दिसतो जसा सूर्यवंशीच्या बॅटिंगमध्ये आपल्याला दिसून येतो. तो तेवढा ताबडतोब नाही आहे सूर्यवंशीसारखा, पण त्याच्या एक पायरी खाली म्हटलं तर त्याची नक्कीच वर्णी लागेल रघुवंशीची. असा हा बॅट्समन ह्या कलकत्ता टीमला लाभलेला आहे. तर खूप चांगली बॅटिंग करताना दिसत आहे. हाही खेळाडू मला फिन ॲलन सारखाच ताबडतोब खेळी करताना आजच्या मॅचमध्ये आपल्या सगळ्यांना दिसू शकतो. ठीक आहे, तर मागच्या मॅचमध्ये बहुतेक रॉबिन पॉवेलला जागा भेटली होती, पण आजच्या मॅचमध्ये ह्या संघाकडनं जे सुनील नारायण खेळतात, तर सुनील नारायण रिटर्न जर आले तर रॉबिन पॉवेल हे बाहेर बसू शकतात असं आपल्याला दिसू शकतं. ठीक आहे, त्याच्याच बरोबर आपल्याला तर मित्रांनो वरुण चक्रवर्ती सुद्धा आजच्या मॅचमध्ये खेळताना दिसू शकतो. ठीक आहे, पण रॉबिन पॉवेलला त्यामुळे बाहेर बसावं लागू शकतं. तर सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती हे खूप भारी स्पिनर आहेत ह्या संघामध्ये. तर ते खेळले तर नक्कीच लखनौ विरुद्ध खूप चांगली कामगिरी करून आपल्या कलकत्ता संघाला ते जिंकून देऊ शकतात. कारण त्यांची फिरकी काहीशी वेगळ्या प्रकारची आहे. खूप एक वेगळ्या प्रकारे बॉलिंग करतात. त्यांची गुगली सहसा बॅट्समनना ओळखता येत नाही आणि ते आपली विकेट देऊन बसतात. आणि हे ग्राउंड त्यांना नक्कीच फेवर करेल. खूप मोठं ग्राउंड आहे. बॅट्समन जर मारायला गेला तर मी जसं सांगितलं की बाउंड्रीच्या आसपासच्या भागामध्ये ते झेलबाद होऊ शकतात आणि ह्या दोघांनाही सुनील नारायण आणि चक्रवर्तीला विकेट मिळू शकतात. ठीक आहे, तर ह्या दोघांनाही नक्कीच खेळवलं गेलं पाहिजे. सुनील नारायण तर नक्कीच खेळला पाहिजे, कारण हा खेळाडू नुसतं बॉलिंगने नाही तर बॅटिंगने सुद्धा आपला खूप चांगला परफॉर्मन्स देतो. मी तर म्हणतो की जर अजिंक्य रहाणे खेळत असून दे किंवा नसून दे, पण सुनील नारायणला ह्यांनी नक्कीच वरती म्हणजे पहिल्या ओपनिंगसाठी ह्यांनी त्याला बढती दिली पाहिजे. कारण ह्याचा परफॉर्मन्स खूप अप्रतिम असतो. नेहमीच जेव्हा ओपनिंग करतो तेव्हा बॅटिंग चालली तर वन साईड मस्तपैकी बॅटिंग करतो. म्हणजे सिंगल बॉल आणि डबल रन असं त्याचा एव्हरेज असतो. तर असा आहे सुनील नारायण. ठीक आहे, तर हे रघुवंशीच्या नंतर येऊ शकतात किंवा ओपनिंगला सुद्धा येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर आहे रिंकू सिंग आपल्याला ताबडतोब हिटिंग करताना दिसतो. हा थोडासा खालच्या
नंबरवर येतो, पण एक फिनिशरची चांगली भूमिका निभवताना आपल्याला रिंकू सिंग नेहमीच दिसत असतो. विकेट पडत असल्या तरी हा शेवटला येऊन हिटिंग करून एक सन्मानजनक स्कोर आपल्या संघाला करून देत असतो. पण बघावं लागेल रिंकू सिंगचा फॉर्म कशा प्रकारे चालतोय, ठीक आहे. त्याचबरोबर रमनदीप सिंग हाही ऑलराऊंडर खेळाडू आहे असं आपल्याला दिसून येतं. तर रमनदीप सिंग बॅटिंगने तसंच बॉलिंगनेही आपल्याला ह्या संघाला परफॉर्मन्स करताना दिसू शकतो या संघाचे. त्याच्यानंतर आहे अनुकूल रॉय, ठीक आहे. ह्याचा परफॉर्मन्सही ठीकठाक असतो या संघासाठी. त्यानंतर नवदीप सैनी आणि वैभव अरोरा हे फास्ट बॉलरचे ऑप्शन आहेत कोलकातामध्ये. तर हे दोघंही आज कशा प्रकारे परफॉर्मन्स करून देतात आहेत ह्याच्यावर सर्वांची नजर असेल. वैभव अरोराची बॉलिंग ह्या IPL मध्ये चांगलीच दिसून आलेली आहे आणि सैनी चांगल्या प्रकारे बॉल करतो, त्यामध्ये काहीही शंका नाही. पण आजच्या या लखनौ विरुद्धच्या मॅचमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा ते उठवून आणतात आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवून देतात ते बघण्यालायक असेल, ठीक आहे. तर अशी झाली ही कलकत्त्याची प्लेइंग 11. तर आता आपण मित्रांनो बघणार आहोत लखनौची प्लेइंग 11 कशी असेल ती. तर मित्रांनो लखनौची प्लेइंग 11 काहीशी अशा प्रकारची असेल. आपल्याला मार्क्रम हा या संघामध्ये आपल्याला ओपनिंग करताना दिसू शकतो. त्याचबरोबर ओपनिंगला मार्श येऊ शकतो मार्क्रम सोबत. दोघंही एक ताबडतोब बॅटिंग करणारे खेळाडू आहेत, ठीक आहे. दोघंही चांगल्या लयमध्ये आहेत, खूप चांगली ओपनिंग करून देतात आपल्या संघाला. त्याचबरोबर त्याच्यानंतर रिषभ पंत हा खेळाडू आहे या संघाचा, कर्णधारही आहे रिषभ पंत. तर बघावं लागेल रिषभ पंत ओपनिंगला येतोय की वन डाऊन येतोय ते. खूप चांगली बॅटिंग करतो, पण पिचवर टिकणं खूप गरजेचं आहे. फटाफट शॉट मारण्याच्या नादामध्ये हा आपली विकेट टाकून लवकर बाहेर जातो. तर ही काही चांगली गोष्ट नाही रिषभ पंतसाठी आणि त्याच्या संघासाठी सुद्धा. एका साईडून पिचवर टिकून राहणे खूप गरजेचं आहे ॲज अ कॅप्टन रिषभ पंतला. तर हे समजलं पाहिजे त्याने आणि त्या प्रकारे खेळी करणं गरजेचं आहे जर लखनौला इथून त्याला पुढे घेऊन जायचं असेल तर. कारण कितीही चांगले खेळाडू आपल्या संघामध्ये असतील पण कॅप्टनची साथ वेळेला लाभली नाही तर संघ हा चित्रभितर होतो असं बहुतेक वेळा आपल्याला दिसून आले. तर त्याच्यानंतर बदोनी येतो 4 नंबरवर. तर तो कशा प्रकारे खेळी करतोय ते बघावं लागेल. चांगली बॅटिंग करतो, चांगली फिल्डिंग करतो. तर बदोनी नंतर आपल्याला निकोलस पुरन येताना दिसू शकतो. हा ताबडतोब वेस्ट इंडिजचा फलंदाज आहे. तर बघावं लागेल ह्या IPL मध्ये आता आणि ह्या मॅचमध्ये निकोलस पुरन कशा प्रकारे खेळी करतोय तो. निकोलस पुरनला माझ्या मते लवकरात लवकर 3 आणि 4 ह्या नंबरवर बॅटिंगसाठी कॅप्टनने मोका दिला पाहिजे. कारण हा खूप ताबडतोब चांगली फटकेबाजी करतो आणि सुरुवातीला आला की पिचवर टिकण्यासाठी बघतो आणि त्याच्यानंतर फटकेबाजी करतो. त्याच्यामुळे ह्याला जास्तीत जास्त बॉल खेळायला मिळायला पाहिजे. ह्यासाठी 1 डाऊन किंवा 2 डाऊन त्याला बॅटिंगसाठी नक्की कॅप्टनने मोका दिला पाहिजे. खूप महत्त्वाचा खेळाडू आहे या संघासाठी. त्याच्यानंतर येतो अब्दुल समाद. तर अब्दुल समाद हा ऑलराऊंडर खेळाडू आहे, बॅटिंगही करतो आणि बॉलिंगही करताना आपल्याला दिसतो. तर बघावं लागेल की रिषभ पंत ह्याला कशा प्रकारे वापरून घेतोय. त्याच्यानंतर आहे मुकुल चौधरी, राईट हँड बॅट्समन आहे. हे सगळे नवीन बॅट्समॅनच्या कॅटेगरीमध्ये आहेत मुकुल चौधरी वगैरे. तर ह्याची बॅटिंग कशी होते ती बघावी लागेल, ठीक आहे. त्यानंतर आहे मणिरमन सिद्धार्थ, ठीक आहे. हा बॉलर आहे. तर हे सगळे नवीन बॉलर आणि बॅट्समन आपल्याला संघात दिसत आहेत. तर बघावं लागेल ह्या लोकांची बॉलिंग आणि बॅटिंग कशी चालते. त्याच्यानंतर येते अवेश खान. हा जुना खेळाडू आहे IPL मधला, आपल्या राष्ट्रीय संघासाठी सुद्धा खेळलेला आहे. पण निरंतर चांगली खेळी करत नसल्यामुळे तो काही राष्ट्रीय संघात आपल्या इंटरनॅशनल टीममध्ये स्थान पक्क करू शकला नाही. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ आविष्कार दिसत नाही. फक्त IPL चालू झाला की त्याच्या संघाकडनं खेळताना तो दिसतो. फास्टर बॉलर आहे, पण दशा दिशा ह्याच्यावर नियंत्रण नसल्यामुळे संघाबाहेर त्याला स्थान मिळतं. तर त्याच्यानंतर आहे मोहम्मद शामी. हा खेळाडू अफलातून खेळाडू आहे, खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. आपल्या इंटरनॅशनल टीमला खूप वेळा ह्याने विजयश्री मिळवून दिलेला आहे आणि असा हा खेळाडू लखनौला लाभलेला आहे. तर मोहम्मद शामीचा वापर
पंत कशा प्रकारे करून घेतोय ते त्याचे कॅप्टन पंतलाच माहिती. पण मोहम्मद शमीसारखा एक अफलातून बॉलर त्यांच्याकडे आहे, फास्टर बॉलर त्यांच्याकडे आहे. हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे असं आपल्याला दिसतं. आणि शामी नंतर बघायला गेलं तर दिग्वेश राठी हा खेळाडू आपल्याला बॉलिंग करताना दिसू शकतो. राठीची बॉलिंग ही चांगल्या प्रकारची आहे असं आपल्याला दिसून आलंय. तर जे बॉलर चांगले चालतात तर त्यांना नक्कीच वापरून लवकरात लवकर जे समोरच्या संघातले बॅट्समन चांगले आहेत त्यांच्यासमोर त्यांना आजमावलं पाहिजे. कारण समोरच्या संघामध्ये फिन ॲलन, कॅमेरॉन गिरे सारखे मजबूत बॅट्समन आहेत. परत रघुवंशी सारखे बॅट्समन आहेत. तर त्यांना कशा प्रकारे ह्यांचे फास्टर बॉलर आणि स्पिनर विकेट काढतात त्यांच्या हे बघण्यालायक असेल. मला ह्यांची लखनौची बॉलिंग म्हणजे फास्ट बॉलिंग ही खूप मजबूत दिसते. तर इकडे KKRची बघायला गेलं तर स्पिन अटॅक KKRचा खूप मजबूत दिसून येतोय. तर दोन्हीकडे भिन्नता आहे. इकडे एकीकडे फास्ट युनिट खूप चांगलं करताना दिसतंय, तर इकडे स्पिन युनिट खूप चांगलं करताना दिसतंय. तर ह्या पिचवर आता कोण आपलं वर्चस्व गाजवतंय ते बघण्यासारखं असेल ह्या मॅचमध्ये. बॅटिंग बघायला गेलं तर दोन्ही साईडला म्हणजे इक्वल आहेत बॅट्समन. दोन्ही साईडला खूप चांगले बॅट्समन लाभलेले आपल्याला दिसून येतात. एकीकडे KKRकडे अजिंक्य रहाणे आहे, फिन ॲलन आहे, कॅमेरॉन ग्रीन आहे, रघुवंशी आहे. ठीक आहे, असे चांगले चांगले खेळाडू आहेत. त्याचबरोबर इकडे लखनौकडे आपल्याला दिसून येतं की मार्करम आहे, मार्श आहे, ऋषभ पंत आहे, बदोनी आहे, ठीक आहे, आणि पुरन आहे. असे दमेचे खेळाडू दोन्ही संघाकडे आहेत. पण बघावं लागेल की ह्या पिचवर बॅट्समनचा तर पगडा सेम आहे, पण ह्या पिचवर स्पिन बॉलिंग चांगली चालते आज की फास्ट बॉलिंग. स्पिन बॉलिंग ही KKRकडे चांगली आहे आणि फास्ट बॉलिंग आहे युनिट ते लखनौकडे चांगलं आहे. तर जे युनिट आज चांगले परफॉर्मन्स ह्या पिचवर करून दाखवेल त्यांचाच झेंडा आज या मॅचमध्ये मिरवेल. हे माझं वक्तव्य आहे. ते तुम्ही लिहून ठेवा आणि बघा आजच्या मॅचमध्ये काय होत आहे. तर कोण जिंकेल ह्याचं काय आज सांगण्यासारखं नाही, कारण दोन्ही सेम दिसतंय. पण मी सांगितलं ज्याप्रमाणे की कोणाचं स्पिन युनिट चांगलं आहे, तर KKRचं स्पिन युनिट जर आज स्पिन बॉलिंग चांगली चालली, ठीक, स्पिन बॉलिंग आजच्या मॅचमध्ये जर चांगली चालली तर KKR जिंकताना मला दिसतंय. जर फास्ट बॉलिंग चांगली चालली तर मला आज लखनौ जिंकताना दिसतंय, कारण बॅटिंग युनिट दोघांचं सेम आहे. कळलं? तर हा फरक आहे या दोघांमधला. तर बघा आजची पिच कशी खेळते ती, कशा प्रकारची खेळवली जाते. रन्स मी सांगितले तुम्हाला हाय स्कोर काय बनेल. 250च्या वरती हाय स्कोर आहे या ग्राउंडवरचा, आणि लो स्कोर 50च्या खालचा आहे. ते खूप डिफरन्स आहे. पण एव्हरेज स्कोर आपल्याला बघायला गेलं तर 170 ते 190च्या मधला स्कोर बहुतेक म्हणजे जास्तीत जास्त वेळा होताना आपल्याला ह्या पिचवर दिसून आला, ह्या ग्राउंडवर दिसून आलं. तर तेवढा स्कोर असू शकतो 170 ते 190च्या मधला. खूप अप्रतिम खेळी बॅट्समननी खेळली तर नक्कीच आपल्याला 200च्या वरचा स्कोर होताना दिसू शकतो. मग तो 220च्या वरती असू शकतो. ठीक आहे. तर दोन्ही टीमला चंद्र इंडियाच्या वतीने बेस्ट ऑफ लक. जर तुम्ही फॅन्टसी टीम बनवत असाल तर हे चांगले चांगले खेळाडू तुमच्या संघामध्ये नक्कीच असले पाहिजे. ते कोण आहेत तर ज्याप्रमाणे मी सांगितलं की अजिंक्य रहाणे, फिन ॲलन, कॅमेरॉन ग्रीन, रघुवंशी, ठीक आहे, हा चला. त्यानंतर तसं सुनील नारायण जर आज खेळला तर, त्याच्यानंतर वरुण चक्रवर्ती हा खेळाडू, त्याचप्रमाणे LSG मधल्या मार्करम, मार्श, त्याच्यानंतर आहे निकोलस पुरन, त्याच्यानंतर मोहम्मद शामी, राठी. हे काही मुख्य खेळाडू आहेत जे आजच्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स तुम्हाला करताना दिसू शकतात. तर अशा खेळाडूंना आपल्या टीममध्ये ठेवा आणि चांगल्यातला चांगला कॅप्टन, व्हाईस कॅप्टन तुमच्याच मनाने निवडा, कारण हा कौशल्याचा गेम आहे. लक्षात ठेवा, तुमचं कौशल्य किती लागतंय हे बघण्यालायक असेल. आमच्या डोक्याने चालला तर ते कौशल्य काय कामाचं, तुम्ही स्वतःचं डोकं पण लावा आणि फॅन्टसीमध्ये विनिंग करा. ठीक आहे. तर ही झाली आजच्या मॅचविषयी माहिती, कलकत्ता वर्सेस लखनौ विषयी. तर कोण जिंकतंय ते बघण्यालायक असेल, कारण दोघांचं पार्ट मला सेम दिसतंय. पण स्पिन चाललं तर कलकत्ताला जिंकताना दिसतंय मला, आणि जर फास्ट बॉलिंग चांगली चालली आहे तर आजच्या मॅचमध्ये लखनौ जिंकताना दिसते. तर मॅच बघा संध्याकाळी. ही मॅच कुठे आणि कधी आपल्याला बघायला मिळेल माहिती आहे का तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला. तर ही मॅच कॅबलवर तुम्ही जर बघत असाल, कॅबल टीव्हीवर, तर ही मॅच आपल्याला स्टार स्पोर्टवर बघताना दिसू शकते बघण्यासाठी.
तर आणि जर आपण मोबाईलवर किंवा अँड्रॉइड टीव्हीवर ही मॅच बघत असाल तर ही मॅच जिओ हॉटस्टारवर आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. ठीक आहे. तर एवढंच बोलून मी हा एपिसोड संपवत आहे. तर नक्कीच मॅच बघा. खूप मजेदार मॅच असेल आजची. ठीक आहे. काल पण मी म्हणालो होतो की कालची मॅच खूप बघण्यालायक असेल आणि तशी ती मॅच झाली घटित, की IPLला साजेशी अशी मॅच झाली. कालच्या मॅचवरून असं चित्र दिसलं, की इथून IPLची खरी सुरुवात झाली. ठीक आहे. तर अशाच मॅच आता आपल्याला बहुतेक वेळा बघायला मिळतील, की काही ना काही रोज होताना दिसेल. म्हणजे चुरशीच्या मॅच काही ना काही घटित होताना, की शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेल्या ना, तर त्या मॅच आपल्याला खूप आवडतात. कारण त्याने एक आपले प्रेक्षक वर्ग असतो, तो तिथे खेळून राहतो. आता काय होणार, आता काय होणार? तर अशाच काही मॅच झाल्या पाहिजे प्रत्येक मॅच. हेच आपल्या सगळ्यांची इच्छा असते. ठीक आहे. तर बघूया आजची मॅच कशी होते ती. तर एवढंच बोलून हा ब्लॉग मी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.